काझाकस्तान या नावाचा अर्थच आहे लँड ऑफ द फ्री वॉन्डरर्स. काझक म्हणजे स्वतंत्र भटकणारे लोक आणि स्थान म्हणजे जमीन किंवा प्रदेश. शेकडो वर्षांपूर्वी हे संपूर्ण क्षेत्र सिल्क रूटचा महत्त्वाचा भाग होतं. चीनपासून युरोप पर्यंत जाणारे व्यापारी याच भूमीतून प्रवास करायचे. म्हणूनच कझाकस्तानमध्ये आजही एशियन आणि युरोपियन संस्कृतींचा सुंदर संगम दिसतो. पूर्वी येथे मुख्यतः नोमॅडिक ट्राइब्स राहत होत्या. घोड्यावरून प्रवास करणारे, मोकळ्या मैदानात राहणारे आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन जगणारे लोक नंतर हळूहळू इस्लाम या भागात पोहोचला. व्यापारी आणि मध्य आशियातील साम्राज्यामुळे इस्लामिक संस्कृती कझाकस्तानमध्ये पसरली. पण कझाकस्तानची ओळख फक्त एका संस्कृतीपुरती मर्यादित राहिली नाही. 18व्या आणि 19व्या शतकात रशियन एम्पायरने या प्रदेशावर प्रभाव वाढवायला सुरुवात केली. नंतर सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर रशियन भाषा, आर्किटेक्चर, एज्युकेशन आणि लाईफस्टाईलचा प्रभाव कझाकस्तानवर मोठ्या प्रमाणात पडला. म्हणूनच आज अल्माटीसारख्या शहरांमध्ये तुम्हाला सोव्हिएट स्टाईल बिल्डिंग्स, युरोपियन कफेज, रशियन इन्फ्लुएन्स आणि मॉडर्न एशियन कल्चर हे सगळं एकत्र पाहायला मिळतं. आणि कदाचित म्हणूनच कझाकस्तान आज इतका युनिक वाटतो. इतिहास, निसर्ग आणि मॉडर्न लक्झरी हे सगळं एका देशात अनुभवायचं असेल तर काझाकस्तान नक्की एक्सप्लोर करा. आणि असेच एक्साइटिंग व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.